तुझा खेळ संपला तारा. तुला स्वप्नातही कल्पना करता येणार नाही असं जाळं टाकलंय मी. उद्या सकाळपर्यंत सर्व रिपोर्ट येतील. उद्या आपल्याला कळेलच खरा गुन्हेगार कोण आहे. आता येतो मी. चला. काय ग शकुंतला, दरवाजाकडे काय बघतेस? नाही आजी, तसं काही. कोणी येणार नाही आता. आपल्यापैकी कोणाचे ठसे मॅच होणार नाहीये त्याची मला खात्री आहे. आणि या घरातल्या कोणीही यशोधरेला काही केलेलं नाहीये हे पण मी सांगते. माफ करा आजी. तुमचा विश्वास खोटा ठरला. तुमच्या घरातल्याच एका व्यक्तीचे ठसे मॅच झाले. इन्स्पेक्टर कसं शक्य आहे? अरे अरविंद बघ हे काय म्हणताय. अखेर शकुंतला आत्या अडकल्याच. हे माझ्या दिशेनं काय येतात?
तुम्ही आराध्य का इथे का आलात? ते आराध्याजवळ का जाऊन उभे राहिले? यांचे ठसे मॅच झाले. नाही हो, आराध्य असं करणं शक्यच नाही. काहीतरी तुमचा गैरसमज झालाय हो. और इंस्पेक्टर अहो आमची सून आहे ती. यशोधराच्या बाबतीत ते असं करूच शकत नाही. काय नाही करणार. सर, फिंगरप्रिंट्स हा खूप मोठा पुरावा असतो. हे तर तुम्हाला माहितीच असेल. आणि आजी, या बाबतीत गैरसमज होऊच शकत नाही. कारण या जगात कोणत्याही एका व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स दुसऱ्या व्यक्तीशी मॅच होणे शक्यच नाही. त्यामुळे आमची खात्री आहे त्या बंदुकीवर सापडलेले फिंगरप्रिंट्स यांचेच आहेत. त्यामुळे किमान चौकशीसाठी तरी यांना घेऊन जावंच लागेल. आणि यांनी यशोधरा सरनाईक यांच्यावर गोळी झाडली आहे असा आमचा अनुमान आहे. आज आपल्यात यशोधरा सरनाईक नाही आहेत, याला फक्त याच जबाबदार आहेत. ते असं का बोलतात? शिरस म्हणजे माझी यशोधरा? आराध्या? आराध्या आराध्या काय आहे? हा, नाही, हे काय झालंय? काय झालंय? काय? आजी आजी काय होतं आजीला? आजीला काय होतं? तसं काही नाही झालं. आई आई पाणी पाणी घ्या. आई पाणी घ्या. आजी श्रेयस आजी तू रडू नको ना. मॅडम, इन्स्पेक्टर साहेब, हा सगळा काय प्रकार आहे? हे कसं शक्य आहे? सांगितलं ना, यशोधरा सरनाईक यांच्या खुनासाठी आराध्या जबाबदार आहेत. त्यांच्या हाताचे ठसे मॅच झाले. मॅडम, घेऊन चला.
कुठे घेऊन जातात ते कुठे घेऊन जातात? नाही 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 त्याला घेऊन नका जाऊ. तिने काहीच नाही केलं, कुणालाच त्रास नाही दिलाय. ती कुणालाच त्रास नाही देणार, मम्माला तर कधीच त्रास नाही देणार. नाही नाही तिला ते घेऊन का जात आहे? सॉरी सर, पण आमचा नाईलाज आहे. पण का? का करताय अटक? मी काहीही केलेलं नाहीये. आता प्रत्येकाला वेगळं सांगू? हो मॅडम, काय बघताय? घेऊन चला हिला. 1 मिनिट. श्रेयस, आजी बाबा, विश्वास ठेवा माझ्यावर. मी काही केलेलं नाहीये. मला माहितीये. हे लोक आता मला घेऊन जात आहेत ना, तर नेऊ दे यांना. नाही नाही, मी निर्दोष आहे. मी ताठ मानेने परत येईन. पण तू जाऊच नको ना. तू काळजी करू नकोस, मी येईन परत. पण नको जाऊ ना. तू असं करशील असं अजिबात वाटलं नव्हतं. काही नाही केलं. श्रेयस ती येईल. थांबवा ना मग पोलिसांना. पोलिसांच्या कारवाईमध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. त्याची काहीच गरज नाहीये, कारण मी समर्थ आहे. कर नाही त्याला डर कशाला? मॅडम, घेऊन चला त्यांना. ते घेऊन जातात, ते घेऊन जातात. तिला सांगा ना कोणीतरी. पण ते आपल्या घरातून माझ्या आराध्या. मी नाही जाऊ देणार. नाही जाऊ देणार. आजी प्लीज शांत व्हा तुम्ही, प्लीज. आजी पाणी. आजी प्लीज पाणी पिऊन घ्या. पण तू तिने काही नाही केलं. तिने सांगा ना तिने काही नाही केलं. मला जायचंय तिच्याबरोबर. मला का घेऊन जातात ते? तिला मला जाऊ दे. मला जाऊ दे माझ्या आराध्या बरोबर. मला माझ्या आराध्या बरोबर जाऊ दे. तुम्ही का नेऊ दिलं तिला? श्रेयस, का केलं तुम्ही सगळ्यांनी असं? अरे श्रेयस शांत हो. नाही. अरे काहीतरी चूक असल्याशिवाय पोलीस पकडून घेतात का? आपण पोलिसांना विचारूया नेमकं काय झालंय ते. हा, आणि आराध्या जर निर्दोष असेल ना तर पोलीस तिला सोडून देतील. पण तिने तुझ्या मॉमला त्रास दिला असेल तर तिला शिक्षा तर होणारच ना. तिने काही केलेलं नाहीये. तिने कुणालाही त्रास नाही दिला आणि ती कधीच कुणाला त्रास देणार नाही. आणि माझ्या मम्माला पण काही नाही झालंय. मम्मा परदेशात आहे, तिने मला पत्र पाठवलं होतं. तुम्हाला काहीच कळत नाही. दुष्ट आहात तुम्ही सगळे, दुष्ट आहात. दुष्ट आहात तुम्ही सगळे. तुम्ही काय नेऊ दिलं तिला? मला नाही बोलायचे तुमच्याशी. मला नाही बोलायचे कोणाशी. आई आजी आजी शांत हो. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल.
आपली यशोधरा परत येणारच नाही का रे? तिला आराध्याने खरंच तिला नाही नाही आराध्य असं नाही करणार रे, नाही करणार आराध्य असं नाही करणार. माझी यशोधरा कुठे? आई आपल्या यशोधरेला काही होणार. यशोधरा नक्की परत येणार. बघा आपण आशा सोडायची नाही. नक्की काय झालं, नक्की काय घडलंय ना ते अजून आपल्याला कळलेलं नाहीये. तुम्ही नका काळजी करू. यशोधरा नक्की येणार, नक्की येणार. मी काही केलेलं नाहीये. सोडा मला, सोडा मला. मी इन्स्पेक्टर साहेब थांबा, थांबा. ऐकून घ्या माझं. मी काही केलेलं नाहीये. तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत माझ्यावर. असं डांबून नाही ठेवू शकत तुम्ही मला. तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागेल. मी निर्दोष आहे. मी काहीच केलेलं नाहीये. कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. मी तुम्हाला ओरडून ओरडून हेच सांगत राहणार की मी कुठलाही गुन्हा केला नाहीये. गुन्हा केलाच असेल तर तो शकुंतला डोंगरेंनी. त्यांना जाऊन विचारा. ए बंद कर तुझी बडबड. का? मला हक्क आहे बोलण्याचा आणि तुम्हाला प्रश्न विचारण्याचा. मला इथे का डांबून ठेवलंय? काय पुरावे आहेत तुमच्याकडे? हे बघा, यशोधरा मॅडमांची गाडी जेव्हा दरीत पडली त्यावेळी मी त्यांच्या बरोबर होते, पण मी काहीही केलेलं नाहीये. तुम्हाला अटकच करायची ना तर शकुंतला डोंगरेंना करा, मला नाही. शकुंतला डोंगरे? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? कोणाचं नाव घेतोस तू? शकुंतला मॅडमचं? अगं शकुंतला मॅडम गेले 15 दिवस अक्षरशः दिवस रात्र करून आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आम्हाला कधी ओरडून तर कधी प्रेमाने काही करून ही केस पुढे जावी यासाठी प्रयत्न करतात त्या. इनफॅक्ट आमच्यापेक्षा जास्त प्रयत्न त्यांनी केलेत यशोधरा मॅडमला शोधण्यासाठी. आणि तू म्हणतेस त्यांनी खून केलाय? खरंच डोकं ठिकाणावर नाहीये तुझं. त्यांनी खून केला असता ना तरी केस दाबायचा प्रयत्न केला असता. त्यांनी यशोधरा मॅडमांच्या काळजीचं नाटक केलंय आणि तुम्ही त्या नाटकाला भुललात. ए खूप झालं तुझं. शांत बसायचं आता, एकदम शांत. चोर तो चोर वर शिरजोर. गुन्हा करूनच्या करून उलट्या बोंबा. पुराव्याशिवाय बोलत नसतो आम्ही. तुझ्या विरोधातला पुरावा ओरडून ओरडून सांगतोय की तूच गुन्हेगार आहेस. कुठल्या पुराव्याबद्दल बोलताय तुम्ही? घरी आल्यापासून तुम्ही मला धमकावताय की सांगताय? काय पुरावा आहे तुमच्याकडे? कळेल, वेळ आल्यावर सगळं लवकरच कळेल. लक्षात ठेव, आता तू सुटत नाहीस. कोणत्या चक्रव्यूहात अडकवतायत या मला? कोण मदत करेल यातून आता सुटायला?